सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी कुमार धिंडा आणि संजय धिंडा. स्ट्राईकवरती कुमार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती संजय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल विशाल कांबडी. पहिला बॉल खूप चांगला फटका ते आपण पाहतो केला गेलाय. शतरक्षक आलाय तिकडे बघा. खूप चांगला झेल पकडलाय तिकडे अक्षय कांबडी याने. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती बिग ब्लो. बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता कुमार याचा. बॅटच्या अगदी बॉटमवरती चेंडू लागला आणि अक्षय याने रनिंग मध्ये एक चांगला झेल पकडलाय. खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडला आणि पाहतोय पहिल्या बॉलवरती पहिला गडी बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज आता धीरज धीरज धिंडा. धीरज धिंडा नव्याने बॅटर इन झालेला आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न धीरज याचा देखील. मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. हा भन्नाट वेग आपण पाहतोय या चेंडूवरती विशाल कांबळे याचा. आपण पाहतोय 134 मॅच मध्ये 953 धावा आतापर्यंत बनवल्यात धीरज याने. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे चेंडूला खोदून काढलाय. शतरक्षक नाहीये तिकडे. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां करता एक खणखणीत चौकार इथे येताना दिसतोय. हा लुच्ची या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय या मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हावं अशी विनंती करतोय. सन्मान्य श्री बंडू बीज ग्रामस्थ नागले दिवेकरपाडा यांना आम्ही आमंत्रित करतोय या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. तसेच नागले गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती असणार आहे की आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धीरज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला. दुसऱ्या बॉलवर त्याने चौकार ठोकलाय. फुल लेन्सचा चेंडू होता. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही या बॅटचं एज लागलंय आणि चेंडू तिकडे आपण पाहतोय डिक्लर मध्ये हा चेंडू निघून गेलेला आहे. बघा हा चेंडू तिकडे त्याच्या हातामध्ये होता. मात्र बॅलन्स त्याला सावरता आलेला नाहीये. बॅलन्स बिघडला आणि तो डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल पॉवरफुल होऊ शकलेला नाहीये. बघा अक्षयने पुन्हा एकदा खूप चांगला प्रयत्न केलाय. मात्र हा झेल सुटला गेला. मला वाटतं रुपेश याने जर तिकडे प्रयत्न जर केला असता कदाचित हा झेल होऊ शकला असता. मात्र अक्षय बघा तिकडे भरपूर वेगाने धावत सुटला होता. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बॉल टाकून झालेत 5. सरळ बॅटने इथे देखील खूप चांगला फटका देखील खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह बघा सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती इथे चौकार येतोय. बघा विकेटने सुरुवात झाली होती मात्र चौकाराने या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 12 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. थँक्यू.
चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. शतरक्षण लावून घ्या लगेच. पहिलं षटक आपण बघितलं, 12 धावा या पहिल्या षटकात आलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज येतोय, सूरज माळी. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते आता अटलं गेलंय. बघा सूरज माळी याची आपण जर इकॉनॉमी जर बघितली तर इकॉनॉमी खूप चांगली आहे. ॲव्हरेज देखील खूप चांगला आहे. सिंगल डिजिटमध्ये त्याने धावा आत्तापर्यंत खर्च केलेल्या आहेत गोलंदाजी हाताळत असताना. म्हणजे इकॉनॉमी खूप चांगली आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ही इकॉनॉमी खूप चांगली देखील मानली जाते. सूरज पुन्हा एकदा आपण ट्रॅकवरती आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताळला गेला होता. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. किरण माळी आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. सूरज माळी एक इकॉनॉमिकल बॉलर आपण पाहतोय. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती महेश पवार यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघ देखील आपल्याला आज इन ॲक्शन या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच चा देखील टॉस केला जाईल 3 ओव्हर नंतर. आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे आणि आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या दोन संघादरम्यान मॅच असणार आहे. तर 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला सरळ बॅट करून काढत दिलीप आला होता तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालेला नाही आहे. मात्र एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एक धाव पूर्ण, धावसंख्या 14. हॅलो चेक. ते बघा ऑन साईडला फटका देखील गेलाय. स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ आता प्लॉटमध्ये पाठवला गेलाय. 6 धावण करता एक बिग शॉट संजय धिंडाच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हाफ ट्रॅकर येथे देखील होता मात्र ते मिस्टामिंग झालाय. राज माळी आहे तिकडे आणि बघा षटकार मारल्यानंतर प्रत्युत्तर देखील दिलंय सूरज माळी या गोलंदाजाने. संजय धिंडा बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. नव्याने फलंदाज मिलिंद. मिलिंद धिंडा न्यूपॅडर इन झालाय. इथे बघा ऑफ साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. मिसफिल्ड आउटफील्ड तिकडे खराब आहे थोडासा. आपण पाहतोय मिसफिल्ड देखील होऊ शकली असते तिकडे. ज्या प्रकारे आउटफील्ड आपण पाहतोय 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. आता या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज माळी आणि इथे बघा खूप चांगला फटका ते होता. शतरक्षक नाहीये तिकडे. बघा शतरक्षकडे संधी देखील नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावण करता एक बिग शॉट येताना दिसतोय. हॅलो आदरणीय सन्माननीय
सागरजी तुंबडा यांना विनंती करतोय आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. तसेच नागल्याचे ग्रामस्थ काही त्या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती असेल की आपण तसेच ईश्वरजी तुंबडा यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांची ज्यांची नावं पोचतात मात्र मी सर्व ग्रामस्थ जे आहेत नागल्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत मैदानाच्या आसपास, त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा हा संघ. यानंतर आणखीन एक बिग फाईट बिग मॅच आपल्या समोर येणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे आणि आई काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. राज बघा राज याचा पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये त्याने टाकला गेला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे आपण पूर्ण केल्या गेल्यात. थोडासा फंबल झाला होता तिकडे आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. आपण राज माळेचं करिअर जर बघितलं 25 मॅच तो केलाय, 27 विकेट्स त्याने मिळवल्यात बघा. आणि राजची इकॉनॉमी जर बघितली तर त्याची देखील 9ची इकॉनॉमी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता मात्र झेल पकडू शकलेला नाहीये कारण त्याच्याकडे संधीच नव्हती. ठोकलाय षटकार 6. नको गाणी नको आवाज कमी पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. शतरक्षक आला होता तिकडे, झेल तर पकडला होता मात्र तिकडे 2 हात वरती देखील आलेत. षटकार 6. बघा खूप चांगला झेल पकडला होता. बघा पुन्हा एकदा हे दृश्य आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. त्याचा जो पाय जो होता तो पाय बाउंड्रीवरती गेला होता. पुन्हा हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती स्पष्ट होईल. बघा झेल मैदानाच्या भरपूर आतमध्ये त्यांनी पकडला मात्र बॅलन्स त्याला सावरता आलेला नाहीये. पाय सरळ त्याचा बाउंड्रीवरती तिकडे लागला आणि 6 धावा मिळाल्यात. साईडला हा फटका देखील गेला. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट. विशाल बघा पुन्हा एकदा इथे फ्रेम मध्ये पाहायला मिळाला. आता स्वतः चेंडू इथे घेऊन आलेला आहे आणि आपण पाहतो या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद झालाय. बॉल टाकून झालेत 4. 2 चेंडू अद्याप बाकी राहिलेत या ओव्हर मधले. या 2 बॉल नंतर टॉस हा केला जाईल. नवनाथ गहिला न्यू बॅटर इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण धीरज धिंडा याला. स्लॉट मध्ये आहे चेंडू आहे साईडला आहे तेव्हा खूप चांगला फटका. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय 4 धावन करता. या 4 धावेने धावसंख्या आता 47 या आकड्यावरती 47. 47 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकातील. राज माळी देखील थोडासा महागडा ठरताना दिसतो या ओव्हर मध्ये. इथे बघा लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. शतरक्षक दिलीप
चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एफर्ट्स खूप चांगले तिकडे लावलेत. धावा आपण पाहतो या 3 धावा आलेल्या आहेत. या 3 धावांनी धावसंख्या 50 धावा, 51 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. लगेच आपण जातो या टॉसच्या दिशेने. टॉस तिकडे केला जातोय आणि ते सज्ज आहेत सागर सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. तर नमस्कार, मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले याच्या या आयोजनामध्ये आपण पाहतोय चौथ्या मॅचच्या बाजूनं आपण वळतोय आणि टॉससाठी या ठिकाणी आपण कृष्णा वल्वी यांच्याकडे जातोय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूनं कानाई स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूनं गोखिवरे गावदेवी. कोण बोलतोय? यस, कानाई संघ कॉल करेल. छापाचा कौल झालाय आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही अगोदर घेतलेला आहे. या ठिकाणी चीज सुद्धा चांगल्या होतात, आपण पाहिलं असेल. मात्र कुठले कुठले असे फलंदाज असतील की या पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा बनवतील? नागेश पवार, भुऱ्या गांगोडा, पप्पा आणि मी. ओके, शुभेच्छा असतील तुम्हाला. तर गोखिवरा संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. गोखिवरा संघ, तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग. तुम्हाला आता फिल्डिंगच भेटलेली आहे. समोरच्या संघाने सांगितले की चांगली धावसंख्या आम्ही बनवू, मात्र 3 षटकांमध्ये कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 30 ते 35. 30 ते 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला, तुम्ही जॉईन करू शकता. हा होता आजच्या दिवसातील हा चौथा मॅच आणि टॉस जिंकल्याच्या नंतर आपण बघतोय की नक्कीच कानाई स्पोर्ट्स संघाने प्रथमतः हा बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. थँक्यू. चला, थोडीशी घाई करायची विनंती असेल. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला 4 मॅच ह्या एक्स्ट्रा खेळवायच्या आहेत. 50 धावा धावफलकावरती, 51 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय मॅच जिंकण्याकरता. प्रति षटकामागे 17 धावा या बनवायच्या आहेत. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. सलामीची जोडी दिलीप चिंबल आणि प्रशांत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय, ठोकलाय. षटकार 6. दिलीप झिंबल. डीजे वाजायला तर सुरुवात झालेली आहे बघा. सागर यांचा डीजे तर बंद आहे, मात्र आता डीजे दिलीप झिंबल आपण पाहतोय इथे
त्याने सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण, पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका इथे खेळलाय. 6 धावा. बघा ज्या प्रकारे पिंपरीपाडा संघाची सुरुवात झाली होती, पहिल्या बॉलवरती विकेट त्यांची गेली होती. इथे या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. सुनील भोसले आलाय आणि सुनील हा आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल त्यांनी ते आता पकडलाय. फलंदाज बाद. बघा इथे देखील हाफ ट्रॅकर चेंडू हाताला गेला होता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. हा चेंडू जर केला तर बॅटच्या स्टिकर जवळ येऊन लागला होता. तेच कारण कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. दिलीप याचं आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्क्रीनवरती. बघा अगदी बॅटच्या स्टिकरच्या जवळ हा चेंडू येऊन लागला होता. तेच कारण कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि चांगला झेल पकडला तिकडे सुनील भोसले या रक्षकाने. बघा, ज्या प्रकारे चेंडूची गती होती, गती जास्त असल्या कारणाने बॅटच्या स्टिकर जो आदळला चांगले झेल. नव्याने फलंदाज विशाल कांबडी. इथे बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. बॅट्समन बीट झाला, यष्टिरक्षक बीट झाला, फ्लाइंग स्लिपमध्ये शतरक्षक होता उमेश, तो देखील बीट झाला आणि एक धाव ही मिळाली डिक्लेअरच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 17 धावा बनवायच्या आहेत आणि आपण पाहतोय की 7 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथे बघा खूप चांगला चेंडू. इथे बॉलच्या रेंजमध्ये नव्हता. बॅटर लाईनमध्ये नव्हता. तेच कारण एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा अगोदर थोडासा शफल झाला, पुन्हा एकदा थोडासा मागे आला, स्टेप आउट झाला आणि आपण पाहतोय की बॅट बॉल संपर्क झाला नाही. चेंडू निर्धावाला. धावसंख्या 7, बॉल टाकून झालेत 4. इथे बघा बॅटचा एज लागलाय. धावची संधी निर्माण झाली होती. इथे नवनाथने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. हाताने जरी लावला असता तरी देखील विकेट मिळाली असती. मात्र इथे थोडीशी घाई केली नवनाथ याने. अतिघाई संकटात नाही. मात्र जास्त संकटात घेऊन गेलेला नाही हा चेंडू. बॅकअपसाठी स्वतः मिलिंद गेला. एक धाव आली. बघा नवनाथच्या हातामध्ये चेंडू. बघा नेम धरून गेम करायचा होता. मात्र हाताने जरी चेंडू जर एस्टनवरती लावला असता तरी देखील विकेट मिळाली असती. मात्र एक धाव आली. धावसंख्या 8. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलेला आहे आणि चेंडूवरती 6 धावांची आता मोहर उठवलेली आहे. षटकार 6. बघा हा षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा धावफलकावरती. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. पिंपरीपाडा संघाच्या 12 धावा होत्या आणि ते खोलांडे संघाच्या 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे येणारे चेंडू अजूनही आपण पाहतो या 12 आणि या 12 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता धावेंची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे 37. बघा कंपॅरिझन आपण बघितलं दोन्ही संघाचं. दोन्ही संघाने एक एक विकेट गमावली होती पहिल्या षटकात. पिंपरीपाडा संघाच्या 12 धावा, 1 विकेट. इथे आपण खोलांडे संघाच्या 14 धावा, 1 विकेट पाहतोय. म्हणजे अजून इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. बघा नवनाथ घैला 154 मॅच, 150 विकेट झालेत आपण बघा आणि इकॉनॉमी देखील त्याची देखील खूप चांगली राहिलेली आहे. बघा त्याचा बेस्ट जर बघितला तर विकेट मेडन 4 विकेट्स आहेत आणि बघा आजच्या दिवसामध्ये ज्याची इकॉनॉमी 10च्या खाली आहे त्याला भरपूर मार पडला आहे या मैदानावरती. पहिला चेंडू 1 फॉर दी ओव्हरचा इथे इशारा दिला गेलाय. इथे आपण पाहतोय ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढला गेला स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव.
प्रशांत साठी हा चेंडू आपण पाहतोय वेगवान चेंडू त्या हाताला गेलाय. चला इथे रेफर केलं गेलंय बघा की पहिला बाउन्सर ची ताकीद दिली होती. हा दुसरा बाउन्सर आहे का हे बघितलं जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. सन्माननीय योगेशजी पाटील इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि प्रशांत याने आता चेंडूला सरळ पाठवून दिलाय प्लॉट मध्ये 6 धावन करता. एक बिग शॉट येताना दिसतो या ओव्हर मध्ये. बघा स्ट्रॉंग झोन मध्ये हा चेंडू होता. प्रशांत याच्या आणि त्याने सरळ चेंडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. इथे शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न संजय धिंडा चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज इथे बाद होताना दिसतोय तो म्हणजे प्रशांत. बघा विकेट डाऊन झालेली आहे. बॉल टाकून झालेत या षटकात 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 30 धावींची आवश्यकता आहे. बघा 7 बॉल आणि 30 धाबा म्हणजे या बॉलवरती एक मोठा फटका येणं फार अनिवार्य आहे. षटकार चौकार येणं फार अनिवार्य आहे. किरण माळी न्यू बॅटर. बघा किरण नव्याने बॅटर इन झाला होता आणि किरण करता देखील एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. आता 6 बॉल आणि 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 30 धावा. धीरज धिंडा आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. 115 मॅच मध्ये 104 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि बेस्ट जर आपण बघितला 4 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स त्याने घेतले होते. हा त्याचा बेस्ट आहे. 6 बॉल मध्ये 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि पहिला बॉल हा वाईट टाकला गेलाय. आता 6 बॉल मध्ये 29 धावा. बघा 5 षटकार इथे ठोकावे लागणार आहेत मॅच जिंकण्याकरता. ते बघा खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. आणि धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता विशाल याचा. बघा आता 5 बॉल 29. 5 बॉलवरती 5 षटकार ठोकावे लागतील. बघा ऑन साईडला हा फटका ते खेळला गेलाय.
संजय आहे तिकडे. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संजयकडनं. फक्त एकच धाव मिळेल. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे या मॅचमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू आणि आता 28 धावा. 4 बॉलमध्ये 28 धावा मॅच जिंकण्याकरता. अजूनही सामना संपलेला नाहीये. मात्र अडचणी थोड्याशा जास्त वाढल्यात. त्या म्हणजे खोलांडे संघाच्या. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 3 चेंडू आणि 27 धावा. इथे बघा चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न आणि बघा चांगला प्रयत्न झाला. मात्र प्रयत्नानं साथ मिळालेली नाहीये. हा आलाय षटकार. इथे बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेला. मात्र हा चेंडू डिक्लेअर मध्ये इथे बघा शेवटचा बॉल हा आणि हा बॉल देखील इथे निर्धाव आलाय. तब्बल 19 धावेने इथे पराभव स्वीकारावा लागतोय. तो म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला. हार्ड लक खोलांडे संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट्स पिंडरीवाडा. पुढचा सामना आपल्या समोर येणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे देवीचा पाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईक पाडा आहे. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे ज्याने